तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ओहमचा नियम समजून घेणार आहोत। वाहकामधून प्रवाहित होणारी जी विद्युतधारा आहे आणि त्या वाहकाच्या दोन टोकांमधील जे विभवांतर आहे यांच्यामधील संबंध आपण ओहमच्या नियमानुसार या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की विद्युतदाब म्हणजेच व्होल्टेज हे आहे ते कॅपिटल व्ही ने दर्शवले जाते। विद्युतधारा म्हणजेच करंट हा कॅपिटल आय ने दर्शवतात। गोंधळ टाळण्यासाठी विद्युतधारा म्हणजे करंट हा सी ने न दर्शवता आय ने दर्शवतात, कारण की विद्युत प्रभाराचं जे एकक आहे कूलम ते आपण सी ने दर्शवतो म्हणून। आणि जो रोध आहे रेझिस्टन्स जो आहे तो कॅपिटल आर ने दर्शवला जातो। आता विद्युतधारा, रोध आणि विभवांतर यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे ते आधी आपण पाहूयात। ठीक आहे, तर ओहमचा नियम असा सांगतो, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरा समानुपाती असते। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विभवांतर बरोबर काय, तर विद्युतधारा गुणिले रोध, V इज इक्वल टू आय आर। जर आपल्याला ओहमचा नियम वापरून, ओहमच्या नियमाचं समीकरण वापरून जर रोध मिळवायचा असेल किंवा रोधाचं एकक मिळवायचं असेल तर हे समीकरण आपण आपल्या पद्धतीनुसार बदलू शकतो। जर आपण विभवांतराला विद्युतधारेने भागलं, ठीक आहे, तर आपल्याला मिळेल रोध, बरोबर। जर विभवांतर आपण व्होल्ट मध्ये मोजत असू, विद्युतधारा जर आपण एम्पियर मध्ये मोजत असेल तर रोधाचं एकक होईल व्होल्ट भागिले एम्पियर आणि त्यालाच ओहम असं सुद्धा म्हणतात। थोडक्यात जर 1 ओहम रोध हे जर आपल्याला सांगायचं असेल तर ते आपण अशा प्रकारे सांगू शकतो, वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 एम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध हा 1 ओहम असतो। तर विद्युतदाब म्हणजेच विभवांतर, विद्युतधारा आणि रोध यांचा नेमका संबंध समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊयात। तर असं समजा की आपल्याकडे ना एक उभा पाईप आहे, ठीक आहे, आणि त्या पाईपचं जे खालचं टोक आहे ना ते पूर्णपणे बंद आहे, म्हणजे आपण त्याचा तळ बंद केलेला आहे आणि हा पाईप ना पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे, अगदी वरपर्यंत या पाईपमध्ये पाणी आहे। आता या साठवलेल्या पाण्याला काहीतरी स्थितीज ऊर्जा आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, बरोबर। आणि ही स्थितीज ऊर्जाच ना विद्युतदाब म्हणजेच विभवांतराशी संबंधित आहे। त्यांच्यामध्ये काय संबंध आहे ते पाहूया। ठीक आहे, आता विद्युतदाब म्हणजेच विभवांतर आपल्याला माहिती आहे, पण विद्युतदाब किंवा विभवांतर म्हणजे डायरेक्ट स्थितीज ऊर्जा असं नाही बरं का। ठीक आहे, तर लक्षात घ्या, विद्युतदाब किंवा विभवांतर म्हणजे नेमकं काय, तर वाहकाच्या कोणत्याही दोन टोकातील विद्युत विभवातील फरक म्हणजे विभवांतर। ठीक आहे, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर स्थितीज ऊर्जा प्रति एकक विद्युत प्रभार म्हणजे विभवांतर। स्थितीज ऊर्जा आपण जूल मध्ये मोजतो आणि विद्युत प्रभार आपण कूलम मध्ये मोजतो, तर जूल प्रति कूलम म्हणजेच व्होल्टेज म्हणजेच विभवांतर। आता जर आपण या पाईपचं जे खालचं टोक आहे ते जर मोकळं केलं तर काय होईल, तर पाणी थेट खाली पडेल, म्हणजेच काय होईल, तर स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरित होईल, बरोबर। जर पाईप वरती आपण एक ठराविक बिंदू पाहिला आणि या बिंदूमधून ठराविक वेळेत किती पाणी वाहतंय हे जर आपल्याला काढायचं असेल तर ते कसं काढायचं, तर पाण्याच्या प्रवाहाचा विद्युतधारेशी कसा संबंध आहे ते आपण आता पाहूया। तर इथे पहा, Q म्हणजे विद्युत प्रभार भागिले T म्हणजे वेळ, तर विद्युत प्रभार प्रति वेळ म्हणजे असते विद्युतधारा। तर लक्षात घ्या, पाईपच्या प्रत्येक बिंदूतून ठराविक वेळात वाहणारं पाणी म्हणजे झाला पाण्याचा प्रवाह। तर अगदी त्याच प्रकारे विद्युत परिपथामधून एकक वेळेत वाहणारा विद्युत प्रभार म्हणजे विद्युतधारा, तर त्याचं एकक झालं कूलम प्रति सेकंद, बरोबर। तर फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक एम्पियर यांनी विद्युतधारेवरती आधारित खूप सारे प्रयोग केले। त्यांच्या कार्यामुळेच आज आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युतधारा ही मोजू शकतो आणि त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ विद्युतधारेच्या एककास एम्पियर हे नाव दिले गेले। एम्पियर कॅपिटल ए या अक्षराने दर्शवले जाते।
आता असं समजा की आपल्याकडे अजून एक पाईपलाईन आहे, पण आता त्या पाईपलाईनचा जो व्यास आहे तो कमी जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामध्ये बॉटलनेक आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी अडथळा निर्माण केलाय, त्याचा व्यास कमी केला एका ठिकाणी. ठीक आहे, त्याचं तळ परत एकदा बंद आहे आणि त्या पाईपमध्ये संपूर्णपणे पाणी आहे. आता याही पाण्याला काहीतरी स्थितीज ऊर्जा आहे. जेव्हा आपण त्याचा तळ उघडतो तेव्हा ते स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित होईल आणि सगळं पाणी खाली येईल. तर इथं काय चाललंय पहा, इथे पाईपचा व्यास कमी केल्यामुळे पाईपच्या प्रत्येक बिंदूमधील प्रवाह हा एक समानच असेल, पण तो डाव्या बाजूच्या पाईपमधील प्रवाहापेक्षा कमी असेल. बरोबर. तर अगदी त्याच प्रकारे मित्रांनो, जर एखाद्या वाहकामधून विद्युतधारा प्रवाहित होत असेल, वाहत असेल आणि त्या विद्युतधारेला जर काही विरोध असेल तर त्या विद्युतधारेच्या विरोधालाच आपण वाहकाचा रोध असे म्हणतो. हा रोध म्हणजेच रेझिस्टन्स हा कॅपिटल आर ने दर्शवला जातो आणि याचं युनिट आहे व्होल्ट भागिले एम्पियर. त्यालाच ओहम असेही म्हणतात आणि ओहम ग्रीक अक्षर ओमेगा या चिन्हाने दर्शवलं जातं. तर मला वाटतं अगदी व्यवस्थितपणे आपण विभवांतर म्हणजे काय, विद्युतधारा म्हणजे काय आणि रोध म्हणजे काय या तिन्ही संकल्पना व्यवस्थित समजावून घेतल्या. तर चला प्रत्यक्षात आपण एक विद्युत परिपथ पाहूया. तर सुरुवातीला मी एक विद्युत घट काढतोय. हे जे मोठी रेष आहे ते विद्युत घटाचं धन टोक आहे आणि छोटी रेष म्हणजे ऋण टोक आहे. तर आता असं आपण समजूयात की हा जो विद्युत घट आहे तो 16 व्होल्टचा आहे, त्याच्यातील विभवांतर हे 16 व्होल्ट इतका आहे. आता या विद्युत घटातील जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ऋण प्रभारित कण, त्यांना जर मार्ग मिळाला तर ते धन टोकाकडे आकर्षित होतील. बरोबर. तर इथं आपण ते तारेने जोडू शकतो. पण सध्या इथं मी एक कळ काढलेली आहे, म्हणजे हा मार्ग मी आता खुला केलेला नाही. इलेक्ट्रॉन्स हे ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रवाहित होऊ शकत नाहीत, कारण तो मार्ग खुला आहे, मोकळा आहे, तो अजून मी बंद केलेला नाहीये. इथे इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होऊ शकत नाहीत. जसं पाईप होता, त्या पाईपचं खालचं टोक आपण बंद केलेलं होतं. बरोबर. त्यामुळं पाण्याचा प्रवाह वाहू शकत नव्हता. अगदी त्याच प्रकारे इथं सुद्धा आपण कळ काढून ती कळ उघडी ठेवून हा प्रवाह बंद केलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की विद्युत वाहकातून विद्युतधारा वाहत असताना उष्णता निर्माण होते. बरोबर. पण ती उष्णता खूप कमी प्रमाणात निर्माण होते, म्हणून वाहकातला विद्युतरोध आपण 0 मानतो. तर इथे आपण विद्युतरोध दाखवलेला आहे. तर तो रोध आहे 8 ओहम इतका. तर माझा प्रश्न असा आहे की या विद्युत परिपथामधील विद्युतधारा किती असेल? जर विभवांतर 16 व्होल्ट असेल आणि रोध जर 8 ओहम असेल तर विद्युतधारा किती असेल? तर आपल्याला ओहमचा नियम माहिती आहे. ओहमच्या नियमानुसार जर आपण समीकरण लिहायचं झालं तर ते समीकरण अशा प्रकारे असेल, विद्युतधारा बरोबर विभवांतर भागिले रोध. बरोबर. मग विद्युतधारा आय बरोबर काय येईल? विभवांतर किती आहे? विभवांतर दिलंय आपल्याला 16 व्होल्ट इतकं. बरोबर. आणि रोध किती आहे? तर रोध दिलाय आपल्याला 8 ओहम इतका. तर आपलं समीकरण होईल आय बरोबर 16 भागिले 8. आणि जर हे सोडवलं तर आपल्याला मिळेल विद्युतधारा आय बरोबर 2 एम्पियर. तर आपण असंही म्हणू शकतो की प्रत्येक सेकंदाला 2 कुलम एवढे इलेक्ट्रॉन्स या विद्युत परिपथातील कोणत्याही बिंदूतून वाहतील. बरोबर. आता यातना एक मजेशीर गोष्ट काय पहा, मला सांगा विद्युतधारेची दिशा काय असेल? आता तुम्ही म्हणाल की इलेक्ट्रॉन्स ज्या दिशेने वाहतात त्याच दिशेने विद्युतधारा असणार आहे. बरोबर. किंवा त्याच दिशेने आपण विद्युतधारा दाखवायला हवी. पण प्रत्यक्षात मात्र आपण याच्या विरुद्ध दिशा दाखवतो. आणि हे जे काही घडलं ना, त्याच्या पाठीमागे खूप ऐतिहासिक कारण आहे. जेव्हा बेंजामिन फ्रँकलिनने विद्युतशास्त्राचा अभ्यास केला त्यावेळी त्यांना इलेक्ट्रॉन्स बद्दल माहितीच नव्हती. इलेक्ट्रॉन्स सुमारे 150 वर्षानंतर शोधले गेले. त्यांना फक्त एवढं माहिती होतं की विद्युत प्रभार नावाचा काहीतरी प्रकार आहे आणि त्यामुळे त्यांना धन आणि ऋण असं लेबल त्यांनी लावलं होतं. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की काहीतरी विरुद्ध प्रकारचे प्रभार अस्तित्वात आहेत आणि ते एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहतात.
मग त्यांनी असं मानलं की विद्युत धारेचे वहन हे धन टोकाकडून ऋण टोकाकडे होते. मग तोच कन्सेप्ट आपण आज सुद्धा वापरतो आणि प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनच्या उलट दिशेने विद्युत धारा वाहते असं मानतो. तर इथं विद्युत परिपथामधून वाहणारी विद्युत धारा ही किती आहे, तर 2 अँपिअर इतकी आहे. तर इथंच थांबूयात. धन्यवाद.